हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू अवर चॅनल. फ्रेंड्स, आज आपण पाहणार आहोत मृत्यूपत्र रजिस्टर केले तर ते आपण कोर्टामध्ये कोणत्या कारणास्तव चॅलेंज करू शकतो, किंवा मृत्यूपत्र साधे जर असेल, फक्त कागदावर लिहिलेले असेल, तर ते सुद्धा आपण कोर्टात कोणत्या पद्धतीने चॅलेंज करू शकतो, त्याचे ग्राउंड्स कोणते असतात आणि रजिस्टर मृत्यूपत्राचे कोणकोणते फायदे असतात. मृत्यूपत्राबद्दल संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. की मृत्यूपत्र रजिस्टर असेल तर काय होऊ शकते, किंवा अनरजिस्टर असेल तर काय होऊ शकते. आपण कोर्टात कोणत्या ग्राउंडवर दोन्ही मृत्यूपत्र चॅलेंज करू शकतो, याबद्दल आपण लीगल प्रोसिजर काय आहे ते सर्व माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर चला पाहूया विल म्हणजेच मृत्यूपत्राबद्दल संपूर्ण माहिती. आता अनेक लोक स्वकष्टार्जित प्रॉपर्टीचे मृत्यूपत्र करत असतात, की ज्यामुळे आपली प्रॉपर्टी आपल्याला आपल्या मृत्यूनंतर ज्या व्यक्तीला द्यायची इच्छा आहे त्याच व्यक्तीला ती मिळून जाते. परंतु आपण ही गोष्ट नेहमीच पाहत असतो की एखाद्या व्यक्तीने अनोंदणीकृत मृत्यूपत्र बनवलेले असते, म्हणजे साध्या कागदावर लिहिलेले असते. मग अशा अनोंदणीकृत मृत्यूपत्रामुळे ज्या व्यक्तीच्या लाभामध्ये ते मृत्यूपत्र करून ठेवलेले आहे त्या व्यक्तीला कोणकोणत्या कायदेशीर अडचणींना तोंड द्यावे लागते. म्हणजे अनरजिस्टर्ड मृत्यूपत्र असेल तर त्याला कोणत्या कोणत्या अडचणी येतात. आता नोंदणीकृत मृत्यूपत्राचे कोणकोणते फायदे असतात, म्हणजे रजिस्टर विल आहे त्याचे कोणकोणते फायदे होतात. त्याचप्रमाणे काय एखादी व्यक्ती अनोंदणीकृत मृत्यूपत्राच्या आधारे आपली संपत्ती विकू शकतो का, त्याबाबत कोणकोणत्या कायदेशीर तरतुदी आहेत, याबाबत आपण आजच्या व्हिडिओमध्ये आता पुढे माहिती बघणार आहोत. तर कोणते दस्तऐवज नोंदणीकृत म्हणजेच रजिस्टर असणे बंधनकारक असते, आणि कोणत्या डॉक्युमेंट रजिस्टर करणे ऑप्शन असते, म्हणजेच आपण कोणते डॉक्युमेंट रजिस्टर नाही करू शकत तरी ते चालतील, त्याबाबतची तरतूद भारतीय नोंदणी कायदा 1908 मध्ये स्पष्टपणे नमूद केलेली आहे. आता भारतीय नोंदणी कायद्याच्या कलम 17 म्हणजे सेक्शन 17 मध्ये हे सांगितले आहे की कोणते डॉक्युमेंट नोंदणीकृत हे बंधनकारक असते, कोणते रजिस्टर करणे आवश्यक असते. तसेच या कायद्याच्या कलम 18 म्हणजे सेक्शन 18 मध्ये हे नमूद आहे कोणत्या डॉक्युमेंटचे रजिस्ट्रेशन ऑप्शनल आहे, म्हणजे आपण रजिस्टर्ड नाही केलं तरी चालते. आता ऑप्शनल म्हणजे मृत्यूपत्राचे रजिस्ट्रेशन केले तरी चालते आणि मृत्यूपत्राचे रजिस्ट्रेशन केले नाही तरी चालते. यावरून आपले हे तर लक्षात आले की मृत्यूपत्र अनोंदणीकृत असेल तरी देखील कायद्यामध्ये त्यास मान्यता आहे. आता मृत्यूपत्राची व्याख्या ही भारतीय वारसा कायदा 1925 म्हणजेच इंडियन सक्सेशन ॲक्ट 1925चे सेक्शन 2 क्लॉज एच मध्ये सांगितलेली आहे. आता मृत्यूपत्र म्हणजे एखाद्या व्यक्तीने त्याच्या प्रॉपर्टी संबंधाने वारसा हक्काचे नियोजन केलेले असते, की ज्या व्यक्तीला ती प्रॉपर्टी त्याला त्याच्या मृत्यूनंतर द्यायची आहे ती व्यक्ती. आता ही झाली व्याख्या. परंतु कोर्टामध्ये अशा अनेक केसेस आहेत की अनेक दावे असतात की जे वाटप संबंधाने असतात. मग हे आपल्याकडे 90% लोक असे आहेत की मृत्यूपत्र न बनवताच त्यांची मृत्यू होऊन जाते. आता सर्वच अनोंदणीकृत मृत्यूपत्र आव्हानित होतात. तसे पाहायला गेलं की नोंदणीकृत मृत्यूपत्र देखील कोर्टामध्ये आव्हानित होतात, परंतु अनोंदणीकृत म्हणजेच रजिस्टर केलेले नाहीत असे मृत्यूपत्र आव्हानित होण्याचे प्रमाण जास्त असते, आणि त्यांचे वारस कोर्टामध्ये वर्षानुवर्षे भांडत असतात. त्याचबरोबर 1 ते 2% लोक असे असतात की ते मृत्यूपत्र बनवतात आणि ते मृत्यूपत्र रजिस्टर करत नाहीत. आणि ते मृत्यूपत्र असे देखील असतात की जे रजिस्टर नसतात आणि ते रजिस्टर नसल्याने कोर्टामध्ये आव्हानित होत असतात. आता असे म्हणतात की सर्वच अनोंदणीकृत मृत्यूपत्र आव्हानित होतात. तसे पाहायला गेले तर नोंदणीकृत मृत्यूपत्र देखील कोर्टामध्ये आव्हानित होतात, परंतु अनोंदणीकृत मृत्यूपत्र आव्हानित होण्याचे प्रमाण जास्त असते. आता सर्वप्रथम हे पाहणे गरजेचे आहे की मृत्यूपत्र कोणकोणत्या कारणांमुळे आव्हानित होऊ शकते, म्हणजे कोर्टात आपण कोणत्या कोणत्या ग्राउंडवर
विल चॅलेंज करू शकतो. तर ते ग्राउंड पाहूया. पहिलं कारण म्हणजे लॅक ऑफ एक्झिक्युशन, म्हणजेच मृत्यूपत्र निष्पादित केल्याच्या बाबतीत माहिती नसते. समजा रमेश आणि सुरेश दोघेही आपल्या वडिलांसोबत एकच घरात राहतात. जे काही घरात घडत असते ते दोघांनाही माहिती असते. आता काही दिवसांनी त्यांच्या वडिलांच्या मृत्यूनंतर सुरेश रमेशला सांगतो की वडिलांनी मृत्यूपत्राने संपूर्ण प्रॉपर्टी त्याच्या नावे करून दिलेली आहे. आता या ठिकाणी रमेशला त्या मृत्यूपत्राचा एक्झिक्युशनबद्दल काहीच माहिती नसल्याने रमेश ते मृत्यूपत्र कोर्टामध्ये आव्हानित करू शकतो. दुसरे कारण म्हणजे लॅक ऑफ इंटेन्शन ऑफ टेस्टेटर, म्हणजेच अगोदर सांगितलेल्या उदाहरणामध्ये असे समजून चालूयात की सुरेश वडिलांच्या हयातीमध्ये आणि रमेशच्या उपस्थितीमध्ये वडिलांना अनेक वेळा त्यांच्या लाभामध्ये मृत्यूपत्र करून द्या असे सांगतो. परंतु त्याच्या वडिलांनी प्रत्येक वेळेस त्यास नकार दिला. तर त्याच्या वडिलांच्या मृत्यूपत्राला नकार होत आहे स्पष्ट लक्षात येते. अशातच त्याच्या वडिलाचा मृत्यू झाला आणि सुरेश असे म्हणत असेल की त्याच्या लाभामध्ये मृत्यूपत्र करून दिलेले आहे, तर ते निश्चितच आव्हानित होण्यास योग्य आहे. म्हणजे ते आपण कोर्टात चॅलेंज करू शकतो या ग्राउंडवर. तिसरे कारण म्हणजे मृत्यूपत्र करणाऱ्याची शारीरिक स्थिती व्यवस्थित नसेल तरी देखील ते मृत्यूपत्र आव्हानित होऊ शकते. आता वरील उदाहरणांमध्ये समजून चालूयात की सुरेशच्या वडिलांना शरीराच्या उजव्या भागाचा पक्षाघात म्हणजेच पॅरालिसिस झालेला होता आणि त्यावेळेस मृत्यूपत्र झालेले आहे. आता मृत्यूपत्र पाहून हे लक्षात येते की मृत्यूपत्रामध्ये सुरेशच्या वडिलांची सही आहे. तर अशा वेळेस हे स्पष्ट लक्षात येत आहे की मृत्यूपत्रावर अन्य व्यक्तीने सह्या केलेल्या आहेत, कारण ज्या व्यक्तीला पॅरालिसिस झालेला आहे तो व्यक्ती नीटपणे सही करू शकत नाही. त्याचबरोबर जर समजा मृत्यूपत्र करून देणारी व्यक्ती ही वेडसर असेल किंवा ती व्यक्ती काय करत आहे तिला कळत नसेल तरी अशा व्यक्तीने केलेल्या मृत्यूपत्र कोर्टामध्ये आव्हानित होण्याचे चान्सेस जास्त असते. आता चौथे कारण म्हणजे अनड्यू इन्फ्लुअन्स, म्हणजेच बघा जर एखाद्या व्यक्तीने एखादी विशिष्ट गोष्ट करावी यासाठी त्याच्यावर दबाव टाकला जातो, त्याला धमकी दिली जाते किंवा त्याला मारहाण वगैरे केली जाते, त्यामुळे देखील हे मृत्यूपत्र आव्हानित होण्याची शक्यता जास्त असते, कारण त्यावर आपण जोर जबरदस्तीने सही घेतलेली आहे हे स्पष्ट होते. आता सर्वात महत्त्वाचे कारण म्हणजे इंटॉक्झिकेशन. आता समजून चालूयात की सुरेशच्या वडिलांना दारू पिण्याचे व्यसन आहे. आता त्याचा फायदा घेत सुरेशने स्वतः किंवा एखाद्या व्यक्तीमार्फत वडिलांना दारू पाजून स्वतःच्या लाभामध्ये मृत्यूपत्र करून घेतले. आता अशा परिस्थितीत देखील मृत्यूपत्र आव्हानित होण्याचे चान्सेस जास्त असतात. आता काही व्यक्ती असे देखील असतात की एखाद्या व्यक्तीकडून स्वतःच्या लाभामध्ये मृत्यूपत्र करून घेते आणि घाई गडबडीने स्वकष्टार्जित प्रॉपर्टीसोबत वडिलोपार्जित प्रॉपर्टी देखील लिहून घेतात आणि ते इथेच फसतात. मग असे मृत्यूपत्र देखील कोर्टात आव्हानित होऊ शकते. आता जी वर सांगितलेली कारणे आहेत ती अनोंदणीकृत मृत्यूपत्राला जास्त प्रभावित करतात. म्हणजेच अनरजिस्टर्ड विल जे आहे ते कोर्टामध्ये चॅलेंज होण्याचे चान्सेस जास्त असतात. त्यामुळे मृत्यूपत्र रजिस्टर असणे गरजेचे असते. मग आणखीन अशा कोणत्या ठिकाणी आपणास वाटते की मृत्यूपत्र रजिस्टर असणे गरजेचे असते? ज्या वेळेस एखादी व्यक्ती अनोंदणीकृत मृत्यूपत्राच्या आधारे मृत्यू पावलेल्या व्यक्तीच्या प्रॉपर्टीला स्वतःचे नाव लावण्यासाठी तलाठीकडे अर्ज देत असते, त्यावेळेस तलाठी त्या मृत्यू पावलेल्या व्यक्तीच्या सर्व हित संबंधितांना त्या संबंधीचे नोटीस काढतात आणि या नोटीस काढलेल्या एकाही व्यक्तीने मृत्यूपत्रावर स्ट्रॉंग हरकत घेतली तर अशा परिस्थितीमध्ये त्या व्यक्तीचे त्या मृत्यूपत्राने नाव लागणार नाही. या उलट त्या व्यक्तीला एकतर त्या मृत्यूपत्राचे प्रोबेट करून आणणे किंवा दोघांनाही वारस प्रमाणपत्र बनवून आणण्यास सांगितले जाते. आता ज्या वेळेस एखादी व्यक्ती रजिस्टर मृत्यूपत्राला कोर्टामध्ये आव्हानित करत असते त्यावेळेस त्याचे वकील साहेब देखील हेच सांगतात की तुम्ही रजिस्टर मृत्यूपत्र आव्हानित करत आहात तर जिंकण्याची संभावना किंवा मृत्यूपत्र रद्द होण्याची संभावना खूपच कमी आहे, कमी चान्सेस आहे. आता नोंदणीकृत मृत्यूपत्राचा एक फायदा आणखीन हा देखील असतो की जर समजा
भविष्यात ज्या व्यक्तीला रजिस्टर मृत्यूपत्राने ती प्रॉपर्टी आलेली आहे त्या व्यक्तीला ती प्रॉपर्टी विक्री करायची असेल, जी खरेदी घेणारी व्यक्ती असते ती व्यक्ती हे नक्कीच पाहत असते की ती प्रॉपर्टी विक्री करणाऱ्याला कशा पद्धतीने मिळालेली आहे. आता अशा वेळेस ती प्रॉपर्टी जर रजिस्टर मृत्यूपत्राने आलेली असेल तर घेणारी व्यक्ती निश्चितपणे ती प्रॉपर्टी घेईल. परंतु जर ती प्रॉपर्टी अनोंदणीकृत मृत्यूपत्राने आलेली असेल तर निश्चितच ती प्रॉपर्टी खरेदी घेणारी जी व्यक्ती आहे, खरेदी करून घेणारी, त्याबाबत भविष्यात काही लिटिगेशन निर्माण होईल या भीतीने कदाचित ती प्रॉपर्टी घेणार नाही, टाळाटाळ करेल. आता हे देखील आपण पाहूया की रजिस्टर मृत्यूपत्राचा सर्वात मोठा फायदा हा असतो की समजून चालूयात की तुमच्याकडे रजिस्टर मृत्यूपत्र आहे आणि काही कारणाने ते तुमच्याकडून हरवले आहे किंवा फाटले आहे किंवा जळून गेलेले आहे, म्हणजेच तुमच्याकडे ते नोंदणीकृत मृत्यूपत्र नाही आणि तुम्हाला त्या आधारे तुमच्या नावाची नोंद सातबारा उतारावर लावायचं असेल तर तुम्ही ज्या रजिस्टर ऑफिसला तो दस्त करून घेतलेला होता तिथे त्याची दुय्यम प्रत म्हणजेच डुप्लिकेट कॉपीसाठी सुद्धा अर्ज दिला तर ते तुम्हाला ती कॉपी मिळेल. आता परंतु मृत्यूपत्र अनोंदणीकृत असेल आणि तुमच्याकडून ते हरवले असेल तर तुम्हाला त्यासाठी पश्चाताप करण्याशिवाय काही पर्याय राहणार नाही. आता शेवटी तुमच्या सर्वांना प्रश्न पडणारा महत्त्वाचा प्रश्न की रजिस्टर मृत्यूपत्र कायदेशीर असते का, अनरजिस्टर मृत्यूपत्र कायदेशीर असते? तर मृत्यूपत्र भारतीय नोंदणी कायद्याचे कलम 18 अन्वये रजिस्टर असले तरी चालेल आणि अनरजिस्टर असले तरीही चालेल. फक्त अडचण त्याच वेळेस येते तेव्हा ते कोर्टामध्ये चॅलेंज केले जाते. त्यामुळे जर तुम्हाला अशा अडचणींपासून किंवा कोर्ट केसेसपासून स्वतःचा बचाव करायचा असेल तर रजिस्टर मृत्यूपत्र कधीही चांगले. प्रत्येक वेळेस प्रत्येकाने रजिस्टर मृत्यूपत्राला रजिस्टर करणे आवश्यक आहे. आता मृत्यूपत्र कोणीही करावे, फक्त ते रजिस्टर करावे आणि अनरजिस्टर मृत्यूपत्रामुळे अनरजिस्टर जे विल असते ते आपल्या मागे शिल्लक असणाऱ्या वारसांमध्ये भांडणे, कलह